हाय फ्रेंड्स, कसे आहात? आजचा आपला ब्लॉग खूप खास आहे, कारण आज मी स्वतः फर्स्ट टाईम बुगडी बनवणार आहे. होय, एकदम पारंपरिक मराठी स्टाईल बुगडी आणि तिची पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. हे आपलं फर्स्ट ऑर्डर आहे आणि मी फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे. हे आपलं ऑर्डर आपल्याच बहिणीने दिलं आहे तिच्या फ्रेंडसाठी. स्टार्टिंगला आपण थोडं बुगडी म्हणजे काय ते बघू. बुगडी हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक कानातला दागिना आहे. तो मोती, सोनं किंवा चांदी किंवा धातूंमध्ये बनवला जातो. जेव्हा आपण नऊवारी लूक करतो त्यावर आपण ते वेअर करू शकतो, जे आपलं लूक उठून दिसेल त्यामुळे. चला तर मग सुरू करूया बुगडी बनवण्याची प्रोसेस. तर सर्वात आधी आपल्याला मटेरियल्स काय काय हवे आहेत, तर आपल्याला त्यासाठी मोती हवे आहेत, वायर हवा आहेत, 0.3चा वायर आणि 18 mmचा वायर. मोतींमध्ये आपल्याला 2 कलरचे मोती हवे आहेत. एक म्हणजे की गोल्डन आणि दुसरा व्हाईट. गोल्डन हा छोटा आणि व्हाईट हा मोठा घ्यायचा आणि सेंटरसाठी एक स्टोन घ्यायचा. कलर तुमच्या आवडीनुसार घ्याल. सो हे सर्व साहित्य आपल्याला सहज मिळते आणि जास्त खर्च पण लागत नाही. आज मी साधी पण पारंपरिक मोत्यांची बुगडी बनवणार आहे. बुगड्यांची खूप सारी डिझाईन्स आहेत. इथे मी गोल डिझाईनमध्ये बनवणार आहेत. तर सर्वात आधी आपल्याला वायर घ्यायचा आहे 0.3 mmचा आणि तो वायर थोडा जास्तच घ्याल जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर. आणि त्यामध्ये पहिले आपल्याला व्हाईट मोती इन्सर्ट करायचा आहे, नंतर गोल्डन मोती इन्सर्ट करायचा आहे. गोल्डन मोती इन्सर्ट केल्यावर व्हाईट मोतीमधून परत तो वायर पास करायचा आहे, जेणेकरून आपला जो मोती आहे तो लॉक होऊन जाणार. आणि सेम आपल्याला असंच बाकी 5 मोतींसाठी पण करायचं आहे. असा आपला 6 मोतींचा फ्लावर बनून जातो. त्याला आपण सर्कल शेप देऊ. सर्कल शेप आला की समजून जा की तुमची 50% बुगडी बनून झालेली आहे. तर सर्कल शेप द्यायसाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 एंड्स आहे ते व्यवस्थित जवळ आणून त्यांना लॉक करून घ्यायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि नंतर मग सेंटरला एक तुमच्या आवडीनुसार स्टोन इन्सर्ट कराल आणि तो सुद्धा सेम जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं लॉक करून घ्याल. आणि मग सर्वात लास्टमध्ये आपल्याला 18 mmचा वायर घ्यायचा आहे. तो कट करून घ्यायचा. तो थोडासा जास्तच घ्याल, कारण की छोटा पडला तर मग काय होऊ नाही शकत. तो वेस्ट जाणार, म्हणून थोडा जास्त घ्याल आणि नंतर त्याला शेप देऊन द्याल, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि तो सुद्धा एकदम टाय करून घ्याल, जो म्हणजे की निघाला नाही पाहिजे, कारण की तोच आपली बुगडी आपल्या कानांमध्ये टिकवतो. आणि ते टाय केल्यानंतर आपली बुगडी तयारच झालेली आहे. बस ते टाय केल्यानंतर आपली सुंदर मराठी बुगडी तयार झालेली आहे. किती सोपं आहे ना. आणि हे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ट्राय कराल. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला का मला नक्की कमेंटमध्ये सांगाल. आणि आणखीन असे DIY हवे आहेत का, हे मला नक्की कमेंटमध्ये कळवाल. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड्स, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.